नसतं, सेलला असतं. म्हणून सेलचं इंटरनल रेजिस्टन्स मेजर करायचं आहे आपल्याला पोटेन्शिओमीटरच्या साहाय्यानं, आणि तो आपला शेवटचा पॉइंट असेल करंट इलेक्ट्रिसिटी मधला. युजिंग पोटेन्शिओमीटर हाऊ विल यू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द वायर, सॉरी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके बेटा, चला आता या तिसरं ॲप्लिकेशन मध्ये घेत असताना तिसरं ॲप्लिकेशन लिहायचं राहिलं इथं. तिसरं ॲप्लिकेशन आहे कम्पेअर द सॉरी मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. तर आता एकच सेल जोडायचा आपल्याला, ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मोजायचा आहे तोच सेल आपल्याला इथं जोडायचा मित्रांनो. तर पहा रायडर हा सर्किट तोच राहणार आहे, म्हणून तीनदा काढायचं म्हणलं ना ते तसंच ठेवलंय. हा हॉर्स आहे, इथं काय असतो गॅल्व्हनोमीटर असतो ना, गॅल्व्हनोमीटर. ओके बेटा, चला आता इथं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायचं आहे मला बाळांनो लक्षात घ्या. हा, ज्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स काढायचं आहे त्या सेल मधून करंट गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? गेलं पाहिजे, कारण जोपर्यंत त्या सेल मधून करंट जात नाही तोपर्यंत तुम्हाला इंटरनल कसा काढता येईल रेजिस्टन्स? कारण इंटरनल रेजिस्टन्स मधून पण करंट गेला पाहिजे ना. म्हणून जोपर्यंत बॅटरीतनं करंट जाणार नाही, जोपर्यंत त्या सेल मधून करंट जाणार नाही तोपर्यंत त्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स मेजर करू शकत नाही. आता समस्या आली की काय करावं बाबा, आता काय करायचं? मग माणूस चतुर प्राणी आहे हो, पर्याय भरपूर शोधतो माणूस. असं नसेल तर तसं असतं, तसं नसेल तर असं असतं. मग तुम्हाला तसं पाहिजे ना, हरकत नाही, काय घाबरू नका. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं का नाही, मग आपण त्या लहान मुलाला पाय फुटावेत म्हणून पटकन पळावं म्हणून पळता यावं म्हणून आपण त्याला गाडी घेऊन देतो का नाही? गाडा छोटासा 3 चाकी रिक्षा आहे ना, मग तो चालवायला शिकतो का नाही? मग शिकत शिकत तो काय करतो, घराच्या अंगणामध्ये शिकतो. मग आपण काळजी घेतो, तो मनसोक्त खेळला पाहिजे आहे का नाही? मनसोक्त खेळला पाहिजे, त्याचं जास्तीत जास्त जेवण गेलं पाहिजे, त्याचं शरीर सुदृढ झालं पाहिजे, स्नायू स्ट्रॉंग झाले पाहिजेत. ह्या सर्व लहान मुलाच्या काळजी घेतो का नाही? पण हे सर्व झालं पाहिजे, पण रस्त्यावर गेला न पाहिजे, आहे का नाही आपली काळजी? तसंच मग आता तो खेळला तर पाहिजे, रस्त्यावर गेला न पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, मोठा गेट बंद करून टाकतो, मध्येच खेळ म्हणतो. म्हणजे तो पळाला पाहिजे पण मधल्यामध्येच. अगदी तसंच इथं काळजी घ्यायचं, करंट वाहिलं पाहिजे सेलमधून पण बाहेर नाही आलं पाहिजे. कुणामधून? त्या गॅल्व्हनोमीटरकडे नाही आलं पाहिजे. मग एक काम करा ना, गॅल्व्हनोमीटरपेक्षा रेजिस्टन्स कमी असलेला लहान व्हॅल्यूचा रेजिस्टन्स त्या सेलच्या पॅरलल जोडून टाका. कारण त्या सेलला पॅरलल रेजिस्टन्स जोडला की त्या सेलचं रेजिस्टन्स त्याच्यातूनच वाहत राहील ना. बाहेर काय येत नाही, बाहेर अपोजिशन जास्त आहे, इकडे का जात नाही, रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरचे जास्त आहे. म्हणून असं ऍडजस्ट करा, तो वाहिला पाहिजे पण मधल्यामधूनच. त्याला क्लोज्ड लूप मध्ये ठेवा. म्हणून ज्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स काढायचं आहे त्या सेलला एक क्लोज्ड लूप तयार करून द्या. पण मोठ्या रेजिस्टन्सचा का लहान रेजिस्टन्सचा? लहान, स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्सना त्याला काय करा, शॉर्ट सर्किट म्हणजे सॉरी लूप तयार करून द्या. तो लूप इथं दाखवतोय. चला चला रे, हा आहे सेल ज्याचं इंटरनल रेजिस्टन्स आहे R. हा काढायचा आहे तुम्हाला. ओके बेटा, हा. आणि मग इथं आहे रेजिस्टन्स आणि इथं की, आणि हा गॅल्व्हनोमीटर. ओके, तर हा क्लोज लूप तयार करून दिलात. ओके बेटा, हा. चला, प्लस मायनस झाला सर्किट. इंटरनल रेजिस्टन्स मोजणारा सर्किट तयार. मग क्लोज द की, प्री सेटिंग आली पुन्हा. क्लोज द की के, send the current I through potentiometer wire. Okay, then tap the jockey on the wire, obtain, adjust the rheostat so that we get opposite deflection in the galvanometer. म्हणजे जॉकी इथं टच करा, एका बाजूला डिफ्लेक्शन मिळालं पाहिजे. जॉकी इथं टच केल्यानंतर अपोजिट साईडला डिफ्लेक्शन मिळालं पाहिजे. जर नाही मिळालं तर रिओस्टॅटला ऍडजस्ट करा, मागे पुढे सेट करा, आणि मग झिरो डिफ्लेक्शन सॉरी अपोजिट डिफ्लेक्शन मिळालं
की नेटवर्क काय झाला, रेडी झाला. का, या वायरवरचं पोटेन्शियल वेगवेगळं भेटलं, पोटेन्शियल डिवाइड झाला असं म्हणतो आपण. म्हणून वायरवर पोटेन्शियल डिवाइड झालं म्हणून रेडी झाला. हे प्री सेटिंग. आता जाऊया वर्किंगला. वर्किंग मध्ये काय करायचं, टॅप द जॉकी ऑन द वायर, ऑब्टेन नल डिफ्लेक्शन पॉइंट ॲट पी. जॉकीला टच करा, टॅप करा आणि नल डिफ्लेक्शन पॉइंट पी मिळवा. ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरने झिरो डिफ्लेक्शन दाखवलं त्याला बॅलन्स्ड लेंथ म्हणा. मग मेजर इट्स बॅलन्सिंग लेंथ फ्रॉम पॉइंट ए इफ इट इज L1. जेव्हा फक्त सेल जोडलाय तुम्ही, याला जोडलं नाही, हा ओपन आहे, मी याला क्लोज केलं नाही, फक्त याला जोडलाय तुम्ही, ऑलरेडी जोडून ठेवलाय. मग पी ला टच केला, बॅलन्सिंग पॉइंट मिळाला, नल डिफ्लेक्शन पॉइंट मिळाला, म्हणजे इथं पीचं पोटेन्शियल इथलं आणि इथलं समान झालं. मग आता सांगा, L1 लांबीवर पी पॉइंट असेल तर बाय द प्रिन्सिपल VAP बरोबर काय आलं, I सिग्मा L1. ओके. मग या दोघातला पीडी हे लिहिलात. या दोघातला पीडी म्हणजेच EMF ऑफ द सेल. आता बॅटरीतनं करंट न जाऊ देता, कारण झिरो डिफ्लेक्शन आहे ना इथून, मग झिरो डिफ्लेक्शनला ही रिडिंग घेतले म्हणल्यानंतर बॅटरीतनं करंट चाललंय का, सध्या नाही. मग या दोघातला पीडी म्हणजेच इलेक्ट्रोड मधला पीडी, इलेक्ट्रोड मधला पीडी म्हणजेच त्याचं EMF. म्हणून याची जागा कुणाला देणार, E ला. E इक्वल टू I सिग्मा L1. संपलं, इक्वेशन 1 आलं. आता पुढचं खूप महत्वाचं आहे, सेकंड रिडिंग. नाऊ close the key K1, send the current through external resistance R, small value resistance R. मग आता सांगा, ह्या बॅटरीतनं करंट इथल्या इथं चालू झालं ना, जॉकी तुम्ही टच केला नाही ना, मग ओपन आहे इकडे, मग करंट इथल्या इथं वाहू लागलं. किती करंट वाहणार, I. इकडचं कॅपिटल I आहे, इकडचं छोटा I आहे. मग या I करंटला डिस्चार्जिंग इक्वेशन लिहा ना. डिस्चार्जिंग इक्वेशन E इक्वल टू काय घेता तुम्ही, I इंटू R प्लस R. I छोटा आहे ना, I. मग I बरोबर काय घेणार, E डिवायडेड बाय R प्लस R आहे. मग आता सांगा, याच्या अक्रॉस मधला पीडी म्हणजे काय आला, VR बरोबर I इंटू R, म्हणजे ER डिवायडेड बाय R प्लस R. म्हणजेच पोटेन्शियल ड्रॉप, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस मधला पीडी म्हणजे याच्यातून जाणारा करंट I इंटू R हे काढता येतं. मी जॉकीला कुठं जोडलं नाही बरं, आणखी याला क्लोज केल्याबरोबर याच्यातून करंट चालू झालं ना. मग डिस्चार्जिंग इक्वेशन हे आहे. मग IE अपॉन R प्लस R लिहिलं. मग पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस म्हटल्यानंतर I इंटू R. तेव्हा याच्यातनं करंट किती चाललंय, 0. नो करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हनोमीटर आहे सध्या. ओके. मग हे इक्वेशन तयार झालं दुसरं. चला मग आता काम करूया. Now tap the jockey on the wire, obtain another null deflection point, another balanced point Q. Measure its length from point A if it is L2. मग L2 मोजल्यानंतर आता सांगा, बाय द प्रिन्सिपल VAQ इक्वल टू I सिग्मा L2 म्हणणार. मग आता VAQ म्हणजेच हा Q, तर इथला पण Q झालाय, दोघं समान आहेत ना. मग VAQ म्हणजेच याच्या अक्रॉस मधला पोटेन्शियल ड्रॉप. आता इथलं EMF घेऊ शकत नाही, कारण काय चाललंय त्याच्यातनं, करंट. मग करंट चालू असताना त्या दोन इलेक्ट्रोड मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स असतं. म्हणून VR याची जागा कुणाला देणार, आता VR ची जागा किती आहे, इतकी आहे. म्हणून सेकंड इक्वेशन तयार झालं. काय तयार झालं, ER अपॉन R प्लस R इक्वल टू I सिग्मा L2. मग आता काय वाट पाहायचं, डिवाइड इक्वेशन 1/3. इक्वेशन 1 ला इक्वेशन 3 ने डिवाइड करा, तर E कटतो, I सिग्मा कटतो आणि राहतं काय, डिवाइड इक्वेशन 1/3 वी गेट R प्लस R डिवायडेड बाय R इक्वल टू L1 अपॉन L2. बघा ना, L1 अपॉन L2.
चला आर न सेपरेट डिवाइड करा. 1 प्लस आर बाय आर इक्वल टू L1 प्लस L2. आर डिवाइडेड बाय आर इक्वल टू 1 मायनस L1 डिवाइडेड बाय L2. याला तुम्ही असं लिहू शकता L1 मायनस L2 मायनस L1 डिवाइडेड बाय L2. तर R इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स R इक्वल टू कॅपिटल R L2 मायनस L1 डिवाइडेड बाय L2. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय काढू शकलात की इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल काढू शकलात. तर विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलात तर हे इक्वेशन आलं L1 अपॉन L2 आलं आणि L2 मायनस L1 हे इक्वेशन तयार केलात तुम्ही आणि हे इक्वेशन आलं. युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या पोटेन्शियोमीटरचा अभ्यास झाला. पोटेन्शियोमीटरचे 3 ॲप्लिकेशन, मीटर ब्रिजचे 2 ॲप्लिकेशन झालेत. आता इथं प्रिकॉशन्स इन द पोटेन्शियोमीटर. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ एरर इन द पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट. तर एरर इन द सोर्सेस ऑफ द पोटेन्शियोमीटर मध्ये सांगत असताना इथं एरर कुणामुळे येऊ शकतात, या नॉन युनिफॉर्मिलिटी ऑफ द वायरमुळे येऊ शकतात, नॉन सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटरमुळे येऊ शकतात आणि दुसरं द ड्रायव्हर सेलचा EMF, एक्सपेरिमेंटर सेल ज्यांचा EMF तुम्ही कम्पेअर करणार आहात त्या सेल्सला म्हणायचं एक्सपेरिमेंटल सेल आणि जो सेल तुम्ही ड्राईव्ह साठी वापरणार आहात त्याला ड्रायव्हर सेल म्हणायचं. तर रिमेंबर दॅट ड्रायव्हरनं ड्राईव्ह केला पाहिजे, ड्रायव्हरला गाडीने चालवलं न पाहिजे, तर ड्रायव्हरनं या सर्किटला चालवलं पाहिजे. याचा अर्थ याचा पोटेन्शियल डिफरन्स किंवा याचं EMF प्रयोग ज्यांच्यावर करणार आहात त्या सर्व सेलच्या EMFच्या बेरजे इतके पेक्षाही जास्त असलं पाहिजे. म्हणून पहिलं प्रिकॉशन असं आहे सिलेक्ट द ड्रायव्हर सेल ऑफ EMF ग्रेटर दॅन द सम ऑफ ॲडिशन ऑफ द EMFs बाय द एक्सपेरिमेंटल सेल्स. प्रयोग करणाऱ्या सेलच्या EMFच्या बेरजेपेक्षा या सेलचा EMF मोठा असेल असंच तुम्ही निवडा. म्हणून ड्रायव्हर सेलचा EMF हा दोघांच्या बेरजेपेक्षाही मोठा असला पाहिजे. पहिलं प्रिकॉशन एरर मिनिमाइज करायचं असेल, कारण गाडीनं ड्रायव्हरला चालवलं की अपघात घडतो. ड्रायव्हर जर झोपी गेला की गाडी कुठे जाते तुम्हाला माहित आहे. म्हणून ड्रायव्हरनं गाडीवर नियंत्रण केलं पाहिजे, गाडीनं ड्रायव्हरवर नियंत्रण नाही. म्हणून ड्रायव्हर हा आहे, गाडी ही आहे, याला चालवणारा हा आहे. म्हणून याच्यात जास्तीचं नॉलेज असलं पाहिजे, त्याला टेक्निक कळायला पाहिजे, गाडी कशी चालली तर काय करायला पाहिजे. नियंत्रण ठेवणाऱ्याकडे ताकद जास्त लागते, टेक्निक पाहिजे. तसं हा ड्रायव्हर सेलचा EMF या 2 EMFच्या बेरजेपेक्षाही जास्त लागतो. पहिलं प्रिकॉशन. दुसरं कनेक्ट द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड्स टू द टर्मिनल A. जसं घोड्यावर बसताना लगाम हा त्याच्या तोंडात टाकायचा असतो, लगाम तोंडात टाकला जातो आणि जिकडे लगाम आहे तिकडे माणसाचं त्या रायडरचं तोंड असलं पाहिजे. उलट तोंड करून बसलात तर बरोबर प्रॉपरली रायडिंग होणार नाही. तसं म्हणजेच इथं प्रिकॉशन नंबर 2 घ्यायचं, सिलेक्ट द ड्रायव्हर सेल. असं काय मी सांगितलं मगाशी. दुसरं प्रिकॉशन असं आहे की ये टर्मिनलला नेहमी बॅटरीचे सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनलच जोडले पाहिजेत, कारण हे तोंड आहे त्याचं आहे ना, सर्किटचं तोंड असल्यामुळं कनेक्ट द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ द ईच अँड एव्हरी सेल टू द टर्मिनल A ऑफ द पोटेन्शियोमीटर. दुसरं प्रिकॉशन. तिसरं प्रिकॉशन आहे सिलेक्ट द सेल हुज EMF इज ग्रेटर दॅन एक्सपेरिमेंटल सेल. ज्या सेल तुम्ही कम्पेअर करण्यासाठी वापरणार आहात त्या सेलमध्ये असा सेल निवडा, E1 हा असा असला पाहिजे, दोघांपैकी ज्याचा EMF मोठा आहे त्याला E1 म्हणा, कारण डिफरन्स मध्ये तुम्ही काय E1 मायनस E2 करणार आहात तो निगेटिव्ह नाही आला पाहिजे. म्हणून हे 3 प्रिकॉशन आहेत बाळांनो. आणि मग बाकीचे प्रिकॉशन, द गॅल्व्हनोमीटर शुड बी हायली सेन्सिटिव्ह अँड ॲक्युरेट अँड वायर ऑफ द पोटेन्शियोमीटर मस्ट बी युनिफॉर्म ॲज पॉसिबल ॲज. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो करंट इलेक्ट्रिसिटी मधला हा मोठा भाग आणि प्रयोगात्मक भाग इथं आपण संपवलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला येऊया नवीन कन्सेप्टच्या साहाय्यानं. तोपर्यंत घेतो विश्रांती. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.